हॅलो फ्रेंड्स, मी ज्योत्स्ना कानविलकर माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आज मी चिंचवड गावात मोरया गोसावी मंदिराजवळ आलेली आहे खास धूप घेण्यासाठी. इथे ना सुयोग होम अगरबत्ती भंडार आहे, जे घरी होममेड अगरबत्ती धूप बनवतात. हे काका आहेत, हे सर्व अगरबत्ती धूप सर्व हँडमेड बनवतात. हा काका किती वर्षापासून आहे आपले दुकान? 27 वर्षापासून बनवतात. 27 वर्षापासून. आणि काय खासियत आहे तुमची? खासियत हँडमेड नॅचरल अगरबत्ती, हा, परफ्यूम, हा, अत्तर आणि कापूर देखील. कापूर. ओके. आणि जर कोणाला ऑर्डर हवी असेल तर त्या नंबरवरती फोन केला तर तुम्हाला पोर्टरवरती पाठवून देणार. कुरिअर पण पाठवणार, पोर्टरवरती पण पाठवणार. ओके, ठीक आहे. हे बघा, ह्या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या आहेत. ह्याच्यावर नाव देखील दिलेले आहेत. आणि याचा सुगंध ना खरंच इतका छान आहे ना, म्हणजे घरात खूप टिकून राहतो. किती मोठं घर असेल तरी सुद्धा तो सुगंध टिकून राहतो खूप वेळापर्यंत. ही खासियत आहे. हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे अगरबत्ती, धूप, लोबान धूप आहे, स्टिक्स आहेत लोबान, सर्व पूजेचं सर्व साहित्य इथे भेटतं. हे सर्व छान छान परफ्यूम्स आहेत गाईज. ह्याचा सुगंध देखील खूप वेळ टिकून राहतो. तुम्ही हा नक्की ट्राय करा. हायली रेकमेंडेड खरंच, म्हणजे मी ट्राय केलाय. अच्छा, हे काय आहे? कंपाऊंड आहे. कंपाऊंड आहे. हां, हे असं म्हणजे घेऊन नंतर अगरबत्तीमध्ये टाकून अगरबत्ती बनवायची. हँडमेड होतं, मशीन मेड नाही, सर्व हँडमेड, सगळे हँडमेड आहे. ओके. आता आपण वरती रूम मध्ये आलेलो आहोत, जिथे यांचं फॅक्टरी आहे, सर्व बनवतात. इथे बघा, मावशी बनवतात अगरबत्ती, हाताने बनवतात. हे गणपतीचं काम चालू आहे गाईज. यांच्या ऑर्डर्स खूप असतात, त्यामुळे ही चंदन पावडर आहे, स्टिक्स आणि हे अगरबत्तीचं पीठ. गणपतीसाठी एवढ्या ऑर्डर्स असतात ना त्यांना, की 3 महिने आधीच तयारी चालू करावी लागते. आणि त्या 20 दिवसामध्ये संपून पण जातात पटकन. त्यांचे सर्व बुक क्लायंट्स आहेत, सर्व ऑर्डर्स. आणि बाहेरून पण ऑर्डर्स येतात त्यांना. ते सुकत ठेवल्यात. अगरबत्तीला पीठ लावण्यासाठी आहे वरना, ते त्याचे टिकून राहतात. ते अच्छा, ती मदत करते टिकून राहायला. आणि तिचे कलर वेगवेगळे त्याच्या पिठीमध्ये असतात. आणि आता हे गणपतीची तयारी चालू आहे. हो 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 हो. आणि स्टॉक लगेच संपतो आपला, नाही का? म्हणून आपण 20 दिवस आधी विकायची सुरुवात करतो. 20 दिवसातच पूर्ण? 20 दिवसात पूर्ण संपतो, म्हणून आधी करून ठेवलेला. हो. आणि आपला हँडमेड असल्यामुळे ते राहत नाही. आणि अगदी सुगंध देखील खूप छान आहे, म्हणजे टिकून राहतो. आपले 4-5 वर्ष आपला सुगंध जाणार नाही अगरबत्ती ठेवले तरी. आणि पूर्ण नॅचरल मध्ये बनवतो आपण. नॅचरल आहे सगळं. आणि खूप दिवस तो म्हणजे खूप लांबपर्यंत पसरतो. जसं तुम्ही घ्याल तसं आहे. म्हणजे 500 रुपये किलो पासून 3000 रुपये किलो पर्यंत आता अगरबत्ती आहे. चला, आता आपण आपली खरेदी करूया. हो हो. आणि गाईज, मी तुम्हाला ना यांचा पूर्ण पत्ता दिलेला आहे व्हिडिओमध्ये, नंबरही दिलेला आहे. प्लीज तुम्ही चेक करा आणि खरंच ऑर्डर करून घ्या. आता मी घरी आले आणि आता पहा, संध्याकाळची वेळ झाली आहे. सूर्य देखील मावळायला लागलाय. आणि आता मी दाखवते मी काय आणलं ते. मी इथे धूप खरेदी केले. हे बघा, लोबान स्टिक्स आहेत. याचा सुगंध मला खूप आवडतो. म्हणजे सकाळ संध्याकाळ लावलं ना, इतकी पॉझिटिव्हिटी येते ना घरामध्ये की विचारूच नका.
ह्याच्यामध्ये हे 40 रुपीजला एक पॅकेट आहे. ह्याच्यामध्ये 30 एक स्टिक्स आहेत आणि हे वाती आणल्यात मी. या वाती खूप वेळ टिकतात, खूप क्वालिटी छान आहे याची. आणि काकांनी ना आपल्याला या अगरबत्त्या दिल्या आहेत चेक करण्यासाठी. भक्ती, केशर चंदन आणि शिवशंभो अशा 3 अगरबत्त्या आपल्याला ट्रायलसाठी दिलेल्या आहेत. म्हणजे आपण नेक्स्ट टाईम त्याची ऑर्डर देऊ शकतो आवडलं तर आपल्याला. आणि त्यांच्या अगरबत्त्यांचा देखील सुगंध इतका सुंदर असतो ना, म्हणजे खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आणि शेजारच्यांना देखील आपल्या घरातला इतका सुगंध जातो ना, ते अगदी विचारतात की कोणती अगरबत्ती किंवा कोणता धूप लावला आहे, प्लीज सांगा. चला आता आपण धूप लावूया. ही स्टिक आहे ना खूप वेळपर्यंत राहते आणि खूप छान सुगंध देते. बघा इथे प्रिन्स आपला बसलाय खिडकीत, बाहेरचा सीन पाहत संध्याकाळचा. चला लाईट लावूया. प्रिन्स मग्न झाला सीन पाहण्यात, सूर्य मावळतानाचा. प्रिन्स हे घे बिस्किट, चल बिस्किट खायला. आणि आता आपण संध्याकाळी ना मटकीची आमटी बनवणार आहोत. मटकीचं कालवण देखील म्हणू शकता. चपातीबरोबर भाताबरोबर खायला. आता मी मटकी ना धुवून घेतली स्वच्छ पाण्याने आणि आता पाणी देखील त्याच्यात ठेवलं 1 ग्लास. आणि त्याच्यामध्ये मी मीठ घालते, मोठं मीठ घातलं आहे थोडंसं. आणि थोडंसं ना आपण त्याच्यामध्ये तेल घालणार आहे. तेल घातलं ना कडधान्यामध्ये तर लवकर शिजतात, त्यामुळे तेल घालायचं. आणि थोडं 10 मिनटं ना मी हे गॅसवर असंच बॉईल करणार आहे, उकळी आणणार आहे त्याला. उकळी आली आहे आपल्या मटकीला. आता मी अद्रक आणि लसूण घेतलं आहे, तीळ आहेत सफेद, 1 कांदा आहे आणि सुकं खोबरे. हे सर्व ना आपण भाजून याची पेस्ट करणार आहोत. आणि इथे मी अद्रक लसूणची पेस्ट वेगळी केली आहे, कांदा खोबरं तिळची वेगळी. आणि कांदा आणि टोमॅटो आपल्याला फोडणीसाठी बारीक चिरून घेतला आहे. तेल गरम झालं आहे, कढई गॅसवर ठेवली आहे, तेल मी टाकते. तेल गरम झालं. आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत तेजपत्ता आणि कांदा. आणि आता हे आपण 1/2 टीस्पून मीठ घालणार आहे, कारण आपण आधी मटकीमध्ये देखील घातलेलं आहे. आता हे चांगलं भाजायचं. आणि याच्यामध्ये हळद देखील घालणार आहे, चांगलं भाजून घ्यायचं. आता हे ह्याच्या 1 टीस्पून कांदा लसूण मसाला घालते मी इथे. मस्त मिक्स करूयात. तेल सुटलं बघा किती छान. आता ते मसाला करपू नये म्हणून मटकीचं पाणी आहे ना तेच थोडंसं घालते आणि त्याला चव येते चांगली. आणि मसाला आपला कढईला लागत देखील नाही खाली, तरी छान येते आधी मसाला भाजल्यावर. आणि तो करपू नये म्हणून थोडंसं ते मटकीचं पाणी घातलं मी त्याच्यामध्ये. आता हे अद्रक लसूणची पेस्ट घालूया. मिक्स करते. आता टोमॅटो घालते. टोमॅटो देखील चांगला शिजवायचा, असं कच्चा नाही ठेवायचा. तो मेल्ट झाल्यावर जास्त चव येते. आता हे वाटप घालूया. कांदा खोबरं आणि तीळ भाजून वाटलेलं वाटप चांगलं एकजीव मिक्स करूया. ह्याला देखील तेल सुटलं पाहिजे. तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला मस्त. आता याच्यामध्ये मी बॉईल केलेली मटकी आणि त्याचं ते सूप पाणी पण घालणार आहे. आणि मला हे थिक हवं आहे, त्यामुळे मी एक्स्ट्रा पाणी नाही घालणार आहे. तुम्हाला जर पातळ हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पाणी घालू शकता. त्याच्यावर ताट ठेवूया आपण आणि 10 मिनटं आणखीन ते एकजीव सर्व कालवण होईपर्यंत गॅस चालू ठेवूया. आता 10 मिनटं झालेलं आहे. आपल्या मटकीचं कालवण रस्सा भाजी रेडी झालेली आहे. वरतून मस्त कोथिंबीर घालायची. मस्त सुगंध सुटलेला दरवळतो एकदम मस्त. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन
प्रेस करा, त्याच्यामुळे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि छान छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि खात राहा. बाय.